नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहरातून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडी पालखीला आंदोलकांनी रस्ता करून दिला। तर यावेळी खासदार निलेश लंके यांनी दोन्ही हात जोडल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला भाव मिळावा याकरिता अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी गेल्या 3 दिवसांपासून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनानं लक्ष न दिल्याने आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर शहरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती। तर शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत शेतकरी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर अहमदनगर शहरातील विविध मार्गांवरून ही ट्रॅक्टर रॅली जात असतानाच याच वेळी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या पायीवारी पालखी देखील त्याच रस्त्यावरून जात होती। यावेळी वारकऱ्यांना कोणताही अडथळा येऊ नये याकरिता ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलकांनी या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना वाट करून दिली आहे। पंढरपूरला जाणाऱ्या विठुरायाच्या भक्तांसाठी रस्ता मोकळा करून देत आंदोलकांनी या ट्रॅक्टर रॅली दरम्यान सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे। तर यावेळी खासदार निलेश लंके यांनी या ट्रॅक्टर रॅली दरम्यान जाणाऱ्या वारकऱ्यांना दोन्ही हात जोडले। तर यामुळे पुन्हा एकदा खासदार निलेश लंके हे चर्चेत आलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।